Hello students, as you know, in the last lecture we had started the lesson The Fun They Had. It is the second lesson of our first unit, The Fun They Had. जो उनकी मज़ा थी हैड, ये जो पास्ट टेंस के बारे में ये जो बता रहा है, ये कुछ टाइटल हमको ऐसा बता रहा है कि ये जो स्टोरी है ये कुछ तो पास्ट के बारे में बताने वाली है। पास्ट में जो उनका फ़न था वो पास्ट के फ़न के बारे में स्टोरी बता रही है। एक्चुअली इट इज़ दी इमेजिनरी स्टोरी, एक इमेजिनरी स्टोरी है, ये फ्यूचरिस्टिक स्टोरी है, मतलब फ्यूचर में क्या होगा ये ऐसी एक स्टोरी बता रहे हैं कि फ्यूचर में हमारी लर्निंग कैसे हो सकती है, हमारे पास साधन कैसे होंगे, हमारे पास राइटिंग कैसे होगी, हमारे पास बुक्स कैसे होंगे, इसके बारे में ये हमको स्टोरी बता रही है। तो स्टोरी देखने से पहले हमने वार्मिंग अप स्टार्ट किया था और मैंने आपको कुछ क्वेश्चंस के आंसर लिख कर भेजने के लिए बोले थे। बहुत सारे बच्चों ने मुझे आंसर्स लिख कर भेजे भी हैं एंड आई एम वेरी हैप्पी फॉर देम। उन्होंने बहुत अच्छे से आंसर्स लिखे हैं, सो वेरी गुड। बट कुछ लोगों ने अभी भी मेरे पास आंसर्स नहीं भेजे हैं जिनको मुझे कॉल करके बोलना पड़ेगा। तो मैंने बोलने से पहले आप लोग अगर भेज दोगे तो बहुत अच्छी बात है। तो एक बार मैं अच्छे से इसको एक्सप्लेन कर देता हूँ। जो कुछ वर्ड्स अगर आपको कुछ समझे नहीं होंगे तो हम उसको भी देख लेते हैं। लिसन केयरफुली एंड राइट ईच वर्ड इन द अप्रोप्रिएट कॉलम्स, एंशियंट, मॉडर्न एंड फ्यूचरिस्टिक। देखो हमने कुछ डिसाइड कर लिया, डिस्कस किए थे। बाइसिकल्स एंशियंट है कि मॉडर्न है कि फ्यूचरिस्टिक है, तो ऑब्वियसली बाइसिकल्स मॉडर्न है, एंशियंट नहीं है। बुलेट ट्रेन, तो बुलेट ट्रेन आ चुकी है, भले इंडिया के अंदर अभी काम शुरू है बट बाकी की कंट्रीज़ के अंदर बुलेट ट्रेन आ चुकी है, वर्किंग में है, इसलिए वो भी मॉडर्न में आएगी। स्कूल्स, स्कूल्स ये बहुत पहले से चलते आए हैं इसलिए एंशियंट है, पहले भी थे अभी भी है, तो इसको हम एंशियंट में रखेंगे। फिर व्हील्स, व्हील्स का सब बहुत पहले ही उसका डिस्कवरी हो चुकी थी इसलिए व्हील्स भी क्या हो गए, एंशियंट हो गए। रोबोट्स, रोबोट्स अभी के टाइम में रोबोट्स है, हम अभी भी रोबोट्स देख रहे हैं, पर रोबोट्स वर्किंग में नहीं है। तो रोबोट्स अगर वर्किंग में आएंगे तो हम उसको मॉडर्न में नहीं डाल सकते क्योंकि रोबोट्स अभी ज़्यादा वर्क नहीं कर रहे हैं। और अगर वर्किंग में नहीं है बट रोबोट्स अभी भी है, तो रोबोट्स अगर अभी है तो हम उसको मॉडर्न में ही रखेंगे, फ्यूचरिस्टिक नहीं रख सकते। दोनों का डिफरेंस देखो, रोबोट्स अभी है कि नहीं है, अगर हम इसके बारे में सोचेंगे तो हमको पता चलेगा कि यस रोबोट एग्जिस्ट, रोबोट अभी भी है, अगर अभी है तो मॉडर्न में है। फ्लाइंग कार्स, फ्लाइंग कार्स अभी है क्या, नहीं, अभी सिर्फ उसका कंसेप्ट है, अभी तक एक भी फ्लाइंग कार बनी हुई नहीं है, इसलिए ये क्या हो गया, फ्यूचरिस्टिक हो गया। बुलक कार्ट्स, बैलगाड़ी, बैलगाड़ी तो बहुत पहले से है, एंशियंट। हॉर्स ड्रॉन कैरेजेस, हॉर्स ड्रॉन कैरेजेस मतलब जो घोड़ा गाड़ी रहती है उसको हॉर्स ड्रॉन कैरेजेस बोलते हैं एंड हॉर्स ड्रॉन कैरेजेस आर एंशियंट्स। जैसे हम रथ बोलते हैं, रथ आर एंशियंट। टोंगा, अगेन टोंगा इज टांगा, हमने टांगा देखा हुआ है। अगेन एक हमारा जो घोड़ा खींच के लेके जाता है उसको हम टांगा बोलते हैं, यहाँ पे उसको इंग्लिश में टोंगा बोलते हैं। इट इज़ अगेन एंशियंट। टार रोड्स, डांबर के रास्ते, मॉडर्न। उसके बाद में आता है होमवर्क। होमवर्क ये बहुत पहले से मिलता आया है, जब बहुत पहले जब स्कूल्स ना रहते हुए गुरुकुल रहते थे तब भी होमवर्क ये रहता ही था, हेंस होमवर्क इज एंशियंट। शिप्स, शिप्स आर एंशियंट, शिप पहले से ही है। स्पेसशिप, स्पेसशिप्स आर मॉडर्न, स्पेस में जाने की जो शिप्स बनी है वो अभी अभी बनी है, पहले नहीं थी, हेंस स्पेसशिप्स आर मॉडर्न। एरोप्लेन्स आर मॉडर्न, कंप्यूटर्स आर मॉडर्न, टेलीविजन्स आर मॉडर्न, कैमराज मॉडर्न। फ्लॉपी डिस्क, फ्लॉपी डिस्क मतलब आपको याद होगा डिस्क आती थी, सीडी आती थी, अभी भी आती है सीडीज, तो इसीलिए उसको भी हम मॉडर्न में ही रखेंगे। विंड मिल्स, विंड मिल्स मतलब पवन चक्की, पवन चक्की ये पहले नहीं थी, मॉडर्न में आएगी। ॲक्सेस, ॲक्सेस कुऱ्हाड, कुऱ्हाड बहुत पहले से ही थी, आपण मराठीत कुऱ्हाड म्हणतो त्याला, कुऱ्हाड खूप आधीपासून होती म्हणून इट इज ऑल्सो एन्शियंट म्हणजे पुरातत्वन। ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स, ऑडिओ व्हिडिओ कॅसेट, व्हिडिओ कॅसेट, ऑडिओ कॅसेट ह्या पण काय होत्या तर खूप जुन्या वस्तू नाही आहेत, या आत्ताच्याच वस्तू आहेत म्हणून याला आपण मॉडर्नमध्येच ठेवू। अर्थ मूव्हर्स, अर्थ मूव्हर्स म्हणजे जमिनीच्या आतमधून खूप मोठ्या प्रमाणात माती काढणारी मशीन,
तर जमिनीच्या आतून माती काढणारी मशीन म्हणजे मशीन आता आल्या ना, त्याच्यामुळे त्यांना आपण कुठे ठेवणार, मॉडर्नमध्ये ठेवणार. मॉर्टार अँड पेस्टल्स. मॉर्टार म्हणजे तोफ. तोफ या खूप आधीपासून होत्या. आपण पाहतो की शिवाजी महाराजांच्या काळातही तोफेचा वापर करायचे, त्याच्यामुळे आपण त्याला एन्शंटमध्ये ठेवू. ब्रशेस. ब्रश आर दी एन्शंट. ब्रश आधीसुद्धा होते. हॉट एअर बलून्स. हॉट एअर बलून्स तुम्ही पाहिलेलं असणार की गरम हवाचा वापर करून बलून वरती जातो आणि त्याच्यात माणसं बसले असतात, वरती जाऊन ते खालचा नजारा दृश्य पाहतात. तर त्याला पण आपण मॉडर्नमध्ये ठेवू. देन टेलिफोन. टेलिफोन इज दी मॉडर्न. टेलिफोन सध्यासुद्धा आहेत. मोबाईल फोन्स मॉडर्न. हेडफोन्स मॉडर्न. बुक्स एन्शियंट. बुक खूप जुने आहेत, आपण त्याला एन्शियंटमध्ये ठेवू. नोटबुक्स आर ऑल्सो एन्शियंट. टेस्ट आर ऑल्सो एन्शियंट. व्हॅक्यूम क्लीनर्स मॉडर्न. बॉल पेन्स मॉडर्न. सोलर नाही, बॉल पेन्सच्या आधी ते शाईचा वापर करायचे. बॉल पेन्स हे आत्ता मॉडर्नमध्ये आलेले आहेत, म्हणून त्याला आपण मॉडर्न्स ठेवू. देन सोलर लॅम्प्स, इट इज ऑल्सो मॉडर्न. देन अर्दन स्टोव्ज म्हणजे चूल हे खूप आधीपासून वापरण्यात येते, म्हणून एन्शियंट. देन इलेक्ट्रिक लॅम्प्स मॉडर्न. कॅन्डल्स एन्शियंट. फॅन्स मॉडर्न. एअर कंडिशनर ऑल्सो मॉडर्न. ग्रामर इज एन्शियंट. खूप आधीपासून ग्रामरचा शोध लावलेला, म्हणजे ग्रामर तयार केला गेलेला आहे, म्हणून इट इज एन्शियंट. जिओग्राफी एन्शियंट. खूप आधीपासून भूगोलाचा अभ्यास केला जातो आहे. मायक्रोबायोलॉजीचा अभ्याससुद्धा खूप आधीपासून केला जातो आहे आणि सध्यासुद्धा आहे, म्हणून त्याला पण आपण एन्शियंटमध्ये ठेवू. लिसन टू दी प्रनाऊन्सिएशन ऑफ दीज वर्ड्स अँड प्रॅक्टिस सेईंग देम प्रॉपरली युअरसेल्फ. आता हे जे प्रनाऊन्सिएशन आहे, हे प्रनाऊन्सिएशन तुम्हाला गुगलवर टाकल्यानंतर इझिली भेटून जाणार. मी तुम्हाला सांगतो प्रनाऊन्सिएशन. इन केस तुम्हाला समजलं आहे तर फार छान, नाही तर तुम्ही त्याला गुगलवर वर्ड टाकून आणि समोर प्रनाऊन्सिएशन टाकून तुम्ही याचा आन्सर भेटू शकते. जसं ग्रँडफादर. ते ग्रँडफादर इट इज प्रोनाऊन्स ॲज ग्रँडफादर. शेवटचा आर हा सायलेंट आहे, तिथे र म्हटल्या जात नाही, ग्रँडफादर म्हटल्या जाते. जिओग्राफी. तर जिओग्राफी म्हटलं जाते त्याला. आपण जॉग्राफी म्हणतो, इट इज नॉट जिओग्राफी, इट इज जिओग्राफी. सॅटिस्फॅक्टरी. सुपिरियर. इट इज नॉट सुपेरियर, इट इज सुपिरियर. प्रनन्सिएसिंग. इथे आहे प्रनन्सिंग. आपण प्रोनाऊन्सिंग नाही म्हणणार, त्याला म्हणणार प्रनन्सिंग. बेचा. याला आपण वाचतो टनी वाचणं म्हणतात, बेचा. टी हा सायलेंट आहे. आणि त्याच्यानंतर आहे नॉन चॅलेंटली म्हणजे कंटिन्युअसली. इथे आपण पाहिलं वॉर्मिंग अप. आणि आता आपण स्टार्ट करणार आहे आपला लेसन द फन दे हॅड. हा जो लेसन आहे हा 2 लहान मुलांचा लेसन आहे आणि हा लेसन एक फ्युचरिस्टिक लेसन आहे. म्हणजे भविष्यकाळातल्या मुलांचं शिक्षण कसं असेल, त्यांचे पुस्तकं कसे राहतील, त्यांचे तेव्हाचे प्रॉब्लेम कसे राहतील, ते त्यांनी याच्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. या लेसनमध्ये त्यांनी 22वा शतक म्हणजे आपलं आता हे 21वं शतक सुरू आहे आणि हा जो लेसन आहे हा लेसन आपल्याला सांगत आहे 22व्या शतकात म्हणजे 2157मध्ये किती जे जग आहे ते पुढे गेलेलं असेल आणि त्यावेळेचं जी शिक्षण प्रणाली आहे ती शिक्षण प्रणाली कशी असेल आणि मुलांचं शिक्षण कसं असेल हे त्याच्यात सांगितलं गेलेलं आहे. तर स्टार्ट करू आपण द फन दे हॅड. हा जो धडा आहे या लेसनमध्ये जो मुख्य कॅरेक्टर आहे ते एक लहान मुलगी आणि तिचा भाऊ या दोघांचा आहे. यात काय होते, ती जी लहान मुलगी असते तो जो मुलगा असतो त्या मुलाला एक पुस्तक सापडते, एक जुनं पुस्तक सापडते. जुनं पुस्तक म्हणजे काय तर ते 21व्या शतकातलं म्हणजे आत्ताचं आपण जे वाचतोय
असं पुस्तक त्यांना तेव्हा सापडते. तर त्यावेळेवर तो खूप जास्त आश्चर्यचकित होऊन जातो आणि तो म्हणतो की मला एक रिअल बुक सापडली. रिअल म्हणजे खरोखरचं पुस्तक सापडलं. याच्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की त्यावेळेवर 1957मध्ये जो लेखक आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय की 1957मध्ये आपल्याकडे 1957मध्ये खरोखरचे पुस्तकं नसतील तर काय राहणार, तर कम्प्युटरवर शिकल्या जाणार. कम्प्युटरवर तुम्हाला नोटबुक, टेक्स्टबुक सगळं काही जे PDF फॉर्ममध्ये आहे तेच तेव्हा पूर्णपणे तुम्हाला कम्प्युटरवर भेटेल, असं तो लेखक आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो. तर आपल्याला या लेसनमध्ये तो पूर्ण भविष्यकाळात भूतकाळाची गोष्ट सांगतोय की भविष्यकाळात गेल्यानंतर जे लहान मुलं असतील ते जर खरोखरचं पुस्तक पाहतील तर ते कसं रिॲक्ट करतील आणि तेव्हा त्यांना किती आनंद होईल त्याच्याबद्दल तो लेखक आपल्याला सांगतोय. तर आपण सुरू करू आपलं लेसन. मार्जी even wrote about it that night in her diary. On the page headed 17 May 2157, she wrote, Today Tommy found a real book. आता पहिल्या पॅरेग्राफमध्येच आपल्याला क्लिअर झालेला आहे की जो लेखक आहे तो लेखक आपल्याला सांगतोय की हा जो लेसन आहे या लेसनची डेट ही आहे 17 मे 1957. म्हणजे आजची डेट आहे, आजचा जो इयर आहे तो आहे 2020 आणि आपण शिकतोय 1957. म्हणजे इथून कमीत कमी 137 वर्ष पुढची गोष्ट आपण शिकत आहे. तेव्हा तो लेखक सांगतोय, म्हणजे लेखकनी आता एक कॅरेक्टर घेतलेला आहे. तो कॅरेक्टर म्हणजे मार्जी एक लहान छोटीशी मुलगी आहे आणि ती बोलत आहे. मार्जी इवन रोट अबाउट इट इन दॅट नाईट इन हर डायरी. मार्जीनी तिच्या डायरीमध्ये त्या दिवशी रात्रीसुद्धा लिहिलं. म्हणजे मार्जी ही डायरी लिहिते. ऑन द पेज हेडेड 17 मे 2157. आणि कोणत्या पेजवर लिहिलं तर 17 मे 1957चा पेज होता. म्हणजे तिने तिच्या डायरीवर डेट टाकली 17 मे 1957. टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. टॉमी म्हणजे तिचा भाऊ. तर तिच्या भावाला एक खरोखरचं पुस्तक सापडलं. तिने लिहिलं त्याच्यावर, तिच्या भावाला एक खरोखरचं पुस्तक सापडलं. आता त्याच्याबद्दल ती सांगत आहे. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ती खूप जुनं पुस्तक होतं. मार्जीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट वेन ही वॉज अ लिटल बॉय हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट देअर वॉज अ टाईम वेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर. आता लक्ष द्या, हा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यात तो काय सांगतोय लेखक. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. खूप जुनं असं पुस्तक होतं. मार्जीज ग्रँडफादर, मार्जीचे आजोबा, वन्स सेड, मार्जीच्या आजोबांनी एकदा सांगितलं होतं, दॅट वेन ही वॉज अ लिटल बॉय, मार्जीच्या आजोबांनी काय सांगितलं होतं की जेव्हा ते लहान होते, म्हणजे मार्जीचे आजोबा लहान होते त्यावेळेवर हिज ग्रँडफादर टोल्ड हिम, म्हणजे मार्जीच्या आजोबांच्या आजोबांनी त्यांना सांगितलं होतं. म्हणजे हे खूप आधीची गोष्ट सांगितली जात आहे की मार्जीचे आजोबा आणि त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलं होतं की त्यांचा जो वेळ होता, मार्जीच्या आजोबांचा जो वेळ होता त्या वेळेवर म्हणजे खरोखरच्या पेपरवर गोष्टी लिहिल्या जायच्या. या वाक्यातून आपल्याला लक्षात येते की जे आत्ताच्या गोष्टी म्हणजे 1957मध्ये जे गोष्टी लिहिल्या जाणार आहेत ती गोष्ट पुस्तकावर म्हणजे पेपरवर लिहिलेली नसून ती कम्प्युटरमध्येच राहणार आहे. ही आपल्याला त्याच्यातून एक सांगायचा प्रयत्न आपल्याला लेखक करतोय. दे टर्न द पेजेस विच वेअर येल्लो अँड क्रिंकली. आता त्यांनी पेजेस टर्न केले, तर टॉमी आणि मार्जीने पेजेस टर्न केले जे पिवळसर पडले होते आणि ते चोळामोळा झालेले होते थोडेसे. अँड इट वॉज awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know. आता त्यांनी काय म्हटलं, त्यांना खूप जास्त आनंद झाला. त्यांना कशाचा आनंद झाला? टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल. ते शब्द वाचून जे एका जागेवर थांबलेले होते. म्हणजे त्यांनी कधीही एका जागेवर थांबलेले शब्द पाहिलेले नव्हते. इन्स्टेड ऑफ मूविंग द वे दे वेअर सपोज टू. म्हणजे त्यांना नेहमी काय दे वेअर सपोज टू म्हणजे सवय असणे. दे वेअर सपोज टू म्हणजे सवय असणे.
नेहमी त्यांना काय पाहायची सवय होती, तर ते जे शब्द आहेत ते शब्द एका जागेवरून दुसऱ्या जागी ते मूव्ह होत जायचे. ती जी ओळ राहायची ती ओळ एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह होत म्हणजे चालत जायची समोर समोर. ते कुठे चालायची, तर ऑन द वे ऑन द स्क्रीनवर. स्क्रीन तुम्हाला माहितीच आहे, म्हणते की स्क्रीनवर जे ओळी आहेत त्या एका जागेपासून दुसऱ्या जागेवर ते मूव्ह होऊ शकतात. तर तशी त्यांना पाहायची सवय होती. आणि इथे जो रिअल बुक होती त्या रिअल बुकवर जे शब्द होते ते एकाच जागेवर थांबलेले होते, त्याच्यामुळे त्यांना खूप जास्त आनंद होत होता. अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर, इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट अँड दॅट इट हॅड वेन दे रीड इट द फर्स्ट टाईम. म्हणजे त्यांनी जेव्हा ते पुस्तकाचे पेज पलटवले, त्यांनी ते वाचले आणि त्यांनी परत मागच्या पेजवर जेव्हा ते गेले तेव्हा त्या पुस्तकावर ते शब्द तसेच्या तसेच होते. आता याच्यावरून आपल्याला लेखक सांगायचा प्रयत्न करतोय की जेव्हा 2157 येईल तेव्हा जग एवढं पुढे चाललं गेलेलं असेल की तेव्हा खरोखरच्या पेपरवर पुस्तकावर स्टोरीज लिहिलेल्या नसतील. स्टोरीज ह्या लिहिलेल्या असतील फक्त कम्प्युटरमध्ये, आणि ते पण त्याच्यावरच्या ज्या ओळी राहतील त्या पुढे पुढे जात असतील, म्हणजे त्या तिथे थांबणार नाही आणि त्या पुढे जाणाऱ्या ओळीच आपल्याला वाचाव्या लागतील. या वेळी त्यांनी आपल्याला इमॅजिन करून सांगितलेलं आहे की 2157ची सिच्युएशन जी शिक्षण पद्धती असणार ती अशा प्रकारे असू शकते. तर असं आपल्याला तो लेखक सांगायचा प्रयत्न करतोय. तर याच्यात त्यांनी आपण 3 पॅरेग्राफमध्ये 2157बद्दल बुकबद्दल वाचलेलं आहे. आता याच्या पुढे काय होते हे आपण पुढच्या लेसनमध्ये पाहणार आहे. तर पुढचा जो पार्ट राहणार तो तुम्ही आधीच वाचून ठेवला तर तुम्हाला तो आणखी चांगल्या प्रकारे समजणार. आणि त्याच्यातले जे कठीण शब्द आहेत त्यांना तुम्ही अंडरलाईन करून त्यांचे मिनिंग शोधून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते समजण्यात आणि ते शब्द पाठ करण्यास खूप जास्त फायदा होईल. तर त्याला पाठ करा आणि त्यांना अंडरलाईन करून त्यांना डिक्शनरीमधून शोधून ठेवा.